दरम्यान त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच का उमटावे असा सवाल संजय राऊतांनी केलाय। त्यांचा रोख भाजपकडे होता हे कळण्यासाठी राजकीय पंडित असण्याची आवश्यकता नाही। नेमकं काय म्हणाले राऊत आणि त्यावर भाजप म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले। त्या मोर्चातून असं म्हणतात की मशिदींवर दगडफेक झाली, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले। मग महाराष्ट्रातच का, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, दिल्लीमध्ये का नाही, बिहारमध्ये का नाही, कर्नाटकात का नाही, फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे। म्हणून असं वाटतं की याच्या मागे काहीतरी मोठं कारस्थान आहे। राऊतांनी असे आडून आरोप केल्यावर भाजप तरी कुठे शांत राहणार आहे। रजा अकादमी आणि यांचे काय संबंध आहेत हे तपासलं पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। इतरही भाजप विरोधी जी प्रशासन सत्तेत सरकार आहेत तिथेही काही झालं नाही याचा विसर संजय राऊतांना पडला आहे। सोयीचं तेवढं बोलायचं ही संजय राऊतांची पद्धत झाली। एकूणच काय, सुदैवानं हिंसाचार आटोक्यात आला असला तरी पुढील काही दिवस त्यावरून राजकारण होत राहणार हे स्पष्ट आहे। वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।